कोकणातील सर्वांग सुंदर बेलाग किल्ला सह्याद्रीला समांतर धावणाऱ्या डोंगर रांगेवरील रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्याचा मानबिंदू किल्ले रसाळगड. खेडमधील भरणा नाक्यात रसाळगड विचारून पुढे आलो. दुपारच्या जेवणासाठी काही साहित्य घेतले आणि रसाळगडाच्या दिशेने निघालो. वाटेत हे जगबुडीचे पात्र लागले. भातशेती चांगलीच फुलली होती. पुढे आल्यावर समजले रसाळगडाच्या पायथ्यापर्यंत एसटीची व्यवस्था आहे. आमची गाडी पायथ्याला उभी करून या डोंगराच्या कुशीतील वाटेने गडाच्या समोर येऊन थांबलो. पायथ्याचे रसाळगड गाव फारच मनमोहक दिसत होते. सर्वांना फोटोमध्ये कैद करत होतो इतक्याच हर्षद तो जड सिलेंडर खांद्यावर घेऊन आला आणि सगळ्यांनी त्याच्यावर कौतुकांचा वर्षाव केला. मित्रांनो नमस्कार. दुर्गांची दिशा चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो आज आपण आलेलो आहोत रसाळगड किल्ल्यावर. खरं तर महाराष्ट्रामध्ये जर आपण यादी केली तर जवळपास 400 ते 450 किल्ले आहेत. कुठला ना कुठला किल्ला कोणत्या तरी वैशिष्ट्यानुसार प्रसिद्ध आहे, पण हा किल्ला या रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यामध्ये आहे आणि हा किल्ला वैशिष्ट्यपूर्ण वाटतो तो त्याच्यावर असणाऱ्या तोफांमुळे. आज आपण या किल्ल्याचा संक्षिप्त स्वरूपात माहिती आणि इतिहास बघणार आहोत. आज मी एकटाच नाही आहे, तर माझ्यासोबत मंदार एज्युकेशन सोसायटीचे इलेक्ट्रिकल विभागातील जवळपास 27 विद्यार्थी आहेत. मित्रांनो आज आपण किल्ल्याचा इतिहास, किल्ल्याची माहिती, याचबरोबर गडावर कुठे जर कचरा पडलेला असेल तर याची आपण स्वच्छता करणार आहोत. म्हणून हा एक छोटासा केलेला प्रयत्न आहे. बाकी सर्व व्हिडिओच्या माध्यमातून आपण किल्ल्याचा सगळा भाग आपण दाखवणार आहोत. व्हिडिओ पूर्णपणे बघा तुम्ही आणि जर आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब. काही पायऱ्या चढून आल्याच्या नंतर आपण ह्या गडाच्या पहिल्या दरवाजापाशी येतो. मागच्या काही वर्षांमध्ये गडाचं संवर्धन झालेलं आहे. शासनाकडून गडाची डागडुजी करण्यात आली होती. मित्रांनो मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की पूर्वी जे दरवाजे होते हे दरवाजे ज्यावेळेस बंद करावे लागत असत त्यावेळेस त्यांना अडसर लावण्यासाठी जागा असते. आपल्याला रसाळगडावर सुद्धा ही जागा दिसून येते. हे दिवे ठेवण्याच्या जागा आहेत. इथून लक्ष ठेवण्यासाठी एक आपल्याला खिडकी दिसते. पहिल्या दरवाजातून आपण पायऱ्या चढून पुढे आलो की इथे आपल्याला मारुतीरायाचं एक शिल्प बघायला मिळतं. यामध्ये जी मोठी मूर्ती आहे तिथे आपल्याला पिळदार मिशा असलेला मारुती आणि बाजूलाच एक छोटं शिल्प आहे. हा रसाळगडावरचं जे सगळं नियोजन आहे ते हा जो हर्षद गोरे आहे ह्यानंच केलेला आहे. आणि ह्या गडाच्या पायथ्याचं जे गाव आहे, कुठलं गाव? रसाळवाडी, बरोबर ना? रसाळगड इथलाच हा आहे. याचा नंबर मी देतो इथे, मोबाईल आपल्या ज्या व्हिडिओच्या खाली देतो. जर कधी तुम्ही इकडे आला तर ह्याला फोन करा, हा तुम्हाला मार्गदर्शन करेल. मारुती शिल्पाच्या पुढे आलो की गडाचा आपल्याला हा दुसरा दरवाजा लागतो. इथून गडाच्या खालचा भाग आणि इकडे असणारं हे गडाच्या पायथ्याचं असणारं रसाळगड गाव हे खूप सुरेख दिसतं. आणि या बाजूला आपण तिकडे पुढे बस उभी केलेली आहे आणि हा जो रोड आलेला आहे तो थेट गडाच्या पायथ्याशी आलेला आहे. मित्रांनो आपण ह्या वाटेने चालत आलो, पायऱ्याने चालत आलो की आपल्याला इथे एक तोफ दिसते. ही गडावरची पहिली तोफ आहे. ही आपल्याला इथे दुसरी तोफ दिसते. छोटी तोफ दिसते, ही आहे गडावरची तिसरी तोफ. मित्रांनो या किल्ल्यावर जवळपास 18 तोफा आहेत. 1854ची नोंद आहे की ज्यामध्ये किल्ल्यावर 13 तोफा होत्या असं सांगितलं गेलेलं आहे.
त्यानंतर 1862ची दुसरी नोंद भेटते की या किल्ल्यावर 55 तोफा होत्या. आता ही आपण 5वी तोफ बघितली आता. पण 55 तोफा होत्या तर बाकीच्या गेल्या कुठे, हा थोडा अभ्यासाचा विषय आहे. 1 2 3 4 5 आणि 6 अशा 6 तोफा इथे, आणि मगाशी आपण बघितलेल्या 5, जवळपास 11 तोफा झाल्या इथे. इथे हे बगाड, हे जी कोकणातली प्रसिद्ध पद्धत आहे याच्यासाठीचे हे तयार केलेलं आहे हे. आणि आता सध्या नवरात्रीचा उत्सव सुरू आहे, कालच घटस्थापना झालेली आहे आणि त्यामुळे येथे थोडीशी सजावट केलेली आपल्याला दिसते. हे झोलाई देवीचं मंदिर आहे, झोलाई वाघजाई, आणि याच्या समोर ही सुंदर असे दीपमाळ बघायला मिळते आपल्याला. मंदिराच्या बाजूला हे पाण्याचं टाकं दिसतं, हे पिण्यायोग्य आहे. म्हणजे जे ट्रेकर्स येतात त्यांच्यासाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था म्हणजे हे टाकं. मित्रांनो, इथे आपल्याला पाण्याच्या 2 टाक्या दिसतात. इकडचं जे टाकं आहे, या टाक्यातील पाणी उन्हाळ्यामध्ये जवळपास 3 गावांना पुरतं. गड त्या काळात सुद्धा मदत करत होता आणि आत्ताच्या काळात सुद्धा मदत करतोय. हा आहे गडाचा बालेकिल्ला. ही जी तटबंदी दिसते आणि तो जो बुरुज दिसतोय, ह्याच्या वरचा जो भाग आहे ह्याला म्हणतात बालेकिल्ला. आता आपण तिथे जाणार आहोत. बालेकिल्ल्याच्या या बुरुजावर आलोय आपण आता, आणि इथे सुद्धा आपल्याला 12वी तोफ दिसते. ही आहे 12 नंबरची तोफ, 13 आणि 14 अशा इथे 3 तोफा बघायला मिळतात. आणि इथून मी तुम्हाला आता हे झोलाई देवीचं मंदिर दाखवतो. ही 15वी तोफ जी तुटलेली आहे, जी आपल्याला इथे एक धान्य कोठार दिसतो. ह्या धान्य कोठाराच्या बरोबर समोर आहे ही तुटलेली तोफ आहे. धान्य कोठाराच्या दरवाजावर आपल्याला गणपती दिसतो आणि इथून आतमध्ये जाण्यासाठी वाट आहे. पूर्णपणे मोडकळीस आलेला हा धान्य कोठार आहे. अशी ही उन्हाळ्यामध्ये राहता येण्यासारखी वास्तू आहे. तशी पावसाळ्यामध्ये तसं नाही राहू शकत, कारण का आज गडावरचं वातावरण खूपच प्रसन्न आहे. गडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचे पोवाडे गायले जात आहेत. इथं जे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये जे भाविक आलेले आहेत किंवा पुजारी आहेत, ग्रामस्थ आहेत, आणि खूप आनंदमय वातावरण ठेवलेलं आहे. आपल्याला गडावरून हे जगबुडी नदीचं पात्र दिसतंय आपल्याला, जे सह्याद्रीमध्ये उगम पावून पुढे चिपळूणच्या पुढे वाशिष्ठी नदीशी संगम करते. संगम होतो याचा वाशिष्ठी नदीला. आपण धान्य कोठाराकडून ह्या पठारावरून पुढे आलो की थेट आपण पोचतो. इकडे एक आपल्याला पिंड सदृश बांधकाम दिसतं, आणि पिंड आहे तिथं एक चौथऱ्यावर अर्ध्या भिंती, आणि त्याच्या आतमध्ये आहे शिवपिंड. आता आपण ते बघायला जाणार आहोत. धान्य कोठारापासून पुढे आलो की इथे आपल्याला काही वीरांच्या समाध्या बघायला मिळतात ह्या भागामध्ये.
भोसले सर कसं आहे जेवण? अतिशय सुंदर जेवण हां तेच. अप्रतिम असं जेवण आहे. मित्रांनो, आजच्या या गड फेरीच्या नियोजनात जेवणाची व्यवस्थासुद्धा होते. मगाशी जो मी म्हणालो की हा अर्षद गोरे यांनी सगळे जेवणाची व्यवस्था या गडावर केलेली आहे. ड्रोन उडवू? हा. मित्रांनो, आपण आता झोलाई वाघजाई मंदिराच्या इथे आहोत. तर आज इथं आपली जी जेवणाची छान मुलांनी जेवण केलं त्याची सगळी जेवणाची व्यवस्था काकांनी केलेली आहे. काकांचं नाव आहे विठ्ठल पांडुरंग गोरे आणि खूप सुंदर जेवण होतं. त्यांनी आम्हाला आत्ता सांगितलं की जर तुम्हाला याच्या पुढे जर कधी यायचं असेल तरी हर्षद, आता ज्याने कॅमेरा पकडलेला आहे त्याला जरी कळवलं तरी पण त्यांनी ह्या किल्ल्यावरची व्यवस्था, तसंच जर उन्हाळ्यामध्ये आलात तुम्ही तर सुमारगड आणि महिपतगड असा पूर्ण हे जे दुर्ग त्रिकूट आहे हा सुद्धा ट्रेक ते करून देऊ शकतात आपल्याला आणि पूर्ण व्यवस्था करू शकतात. त्यामुळं मी काकांचं मनापासून धन्यवाद देतो, त्यांना आभार मानतो की आमच्या मंदार एज्युकेशन सोसायटीच्या सर्व विद्यार्थ्यांची त्यांनी जेवणाची आणि इथल्या सर्व ग्रामस्थांनी सुद्धा, आपल्या मंदिरामध्ये जे ग्रामस्थ आहेत त्यांनी सुद्धा चांगली व्यवस्था केली. त्यामुळं मी मंदार एज्युकेशन सोसायटीच्या वतीनं आणि आपली दुर्गांची दिशा या चॅनलच्या वतीनं मी त्यांचं मनापासून आभार मानतो आणि धन्यवाद म्हणतो. रोपांचे प्रकार, पाण्याच्या टाक्या. आता इथे पाण्याची टाकी तुम्हाला दिसते ना इथे खाली, उघडी टाकी आहे, पण पाण्याच्या टाक्यांचे पण प्रकार पडतात. तर काकांनी तुम्हाला सांगितलं असेल की तिकडं खांबतळ आहे. खांबतळ ते ऍक्च्युली खांब टाकं अशी जी टाकी आहे ना ती प्राचीन काळात तयार केली होती. म्हणजे प्राचीन काळ म्हणजे काय, 2000 वर्षापूर्वींचा काळ, की त्या काळामध्ये असं सरळ उभं खोदत जायचं, नंतर आडवं पाण्याचं बाष्पीभवन होऊ नये म्हणून अशा पद्धतीच्या पाण्याच्या टाकी खोदल्या गेल्या, त्यांना खांब टाके म्हणतात. जास्त करून ह्या टाक्या सातवाहन कालखंड जो होता, म्हणजे महाराष्ट्राची खरी ओळख जी सातवाहन कालखंडामध्ये मिळते ना, तेव्हा ह्या टाक्या खोदल्या. मग अशी टाकी ह्या किल्ल्यावर आहे, म्हणजे हा डोंगर केवढ्या प्राचीनतेची साक्ष देतो हे आपल्याला इथंच कळतं. पण किल्ला बांधला कधी, तर बहमनी साम्राज्य, तुम्ही इतिहास जर तुम्ही बघितला असेल तर हसन गंगू बहमनी असा एक दिल्लीच्या दरबारातला सरदार होता, पण तो दक्षिणेत आला. दक्षिण म्हणजे आपला आत्ताचा कर्नाटक आणि त्याच्या खालचा भाग. इथे आला, त्यानं एक साम्राज्य उभं केलं, ते बहमनी साम्राज्य. हे 13व्या शतकातली तुम्हाला सांगतो मी, त्या काळामध्ये ह्या किल्ल्याचं बांधकाम झालेलं आहे पहिल्यांदा. नंतर या बहमनी साम्राज्याचे 5 तुकड्यांमध्ये विभाजन झालं. त्यातली तुम्हाला आदिलशाही माहित आहे, इमादशाही, बरीदशाही, गोळकोंड्याची कुतुबशाही आणि निजामशाही, अशा 5 शाह्या होत्या. त्या वाटण्या झाल्या. त्यानंतर ह्या किल्ल्याची मालकी आदिलशहाकडे गेली. त्यानंतर संगमेश्वरचे जे नाईक आहेत त्यांनी हा किल्ला 1578 ते 1580च्या दरम्यान जिंकून घेतला आदिलशहाकडून. मग छत्रपती शिवाजी महाराजांनी जे आपण म्हणतो ना कारतलब खानाचा पराभव केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी तळ कोकणाची मोहीम आखली होती. या मोहिमेमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातले सगळे किल्ले
जिंकले होते. आणि जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे 1660ची गोष्ट मी सांगतोय, 1660ला हा किल्ला महाराजांनी ताब्यात घेतला. पण त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू होईपर्यंत रत्नागिरी जिल्ह्यातला एकही किल्ला बरं का कुठल्या शत्रूला वाकड्या नजरेनं बघता आलं नव्हतं. एवढे भारी जबरदस्त किल्ल्यांवर छत्रपती शिवाजी महाराजांनी पकड ठेवली होती. पण नंतर 1689चा छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू बरोबर 1695ला हा किल्ला काय झालं अंग्रेजांकडे गेला. आणि तो 1713 पर्यंत छत्रपती शाहू तुम्हाला माहित आहेत कोल्हापूरचे छत्रपती शाहू नाही म्हणत आहे, कोल्हापूरचे नाही. ज्या वेळेस रायगडाला वेढा पडला आणि महाराणी येसूबाई आणि संभाजी महाराजांचा पुत्र छत्रपती शाहू यांना कैद करण्यात आलं आणि दिल्लीला नेलं, आग्र्याला नेलं. त्यानंतर ते सुटून आले. कान्होजी आंग्र्यांकडं 1695 आणि त्यानंतर 1713 पर्यंत किल्ला स्वराज्यातच होता. नंतर परत तो पुन्हा संगमेश्वरचे नाईक आहेत यांच्याकडे कधी गेला ह्याच्या नोंदी आपल्याला सापडत नाहीत. त्यानंतर परत ज्यावेळेस इंग्रजांनी ज्यावेळेस मोहिमा आखल्या की मराठ्यांचे किल्ले जिंकायचे, त्यानंतर हा 1818 साली मराठ्यांच्या ताब्यातून किल्ला इंग्रजांकडे गेला. असा हा छोटेखानी पण सगळे म्हणजे तुम्हाला किल्ले म्हणताना ज्या ज्या गोष्टी बघायला मिळतात त्या त्या सगळ्या गोष्टी जपून असलेला आणि नाव सार्थ करणारा रसाळगड तुम्ही आता अनुभवला असेल. आणि माझी अशी इच्छा आहे की ज्या ज्या किल्ल्यावर तुम्ही याच्या पुढे जाल त्या त्या किल्ल्यावर तो किल्ला डोळसपणे बघा. अगदी पायथ्यापासून ते बाले किल्ल्यापर्यंत सगळ्या गोष्टी डोळसपणे बघा. खरंच जर तुम्ही मनापासून एखादा किल्ला बघितला ना तर किल्ला बोलतो तुमच्याशी तुम्हाला त्याच्यावर काय काय झालेलं आहे किंवा त्या काय काय गोष्टी आहेत ना तर तो सांगण्याचा प्रयत्न करतो. फक्त ना आपण त्या दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे, त्या दृष्टिकोनातून विचार केला पाहिजे की हे असं का बांधलं असेल. कारणं आहेत, त्याला काही ऐतिहासिक कारणं आहेत, काही म्हणजे आपण म्हणतो सामरिक दृष्ट्या. तुम्ही जर राजगड बघून काढला ना एकदा राजगड बघा फक्त आयुष्यामध्ये ना. आपण वाऱ्या करतो पंढरपूरला जा इकडं जा तिकडं जा, जसा रायगड करतो तसा एकदा राजगड बघा. शिवाजी महाराजांचं वय होतं फक्त 21 वर्ष आणि 21व्या वर्षी महाराजांनी कसला जबरदस्त किल्ला बांधून काढलेला की देवगिरीच्या तोडीचा आहे. त्यामुळे एकदा किल्ले बघा. आपण जर किल्ले बघायला सुरुवात केली ना की आवड आपोआप लागते. असा हे छोटेखानी किल्ला आणि आपली ही छोटीशी ट्रिप पण आनंद देणारी. तुम्ही सगळ्यांनी खूप छान पद्धतीनं एन्जॉय केलात. मोडकनं छान पद्धतीनं ते अरेंज केलं आणि त्याला गोरेनं साथ दिली. त्यामुळं मी सगळ्यांचं मनापासून आभार मानतो. आणि आपली इथं इंडस्ट्रियल व्हिजिट आणि हिस्टॉरिकल प्लेस व्हिजिट संपन्न झाली असं जाहीर करून माझ्या दोन्ही सहकाऱ्यांचं मी आभार मानून ट्रिप संपवतो. धन्यवाद. बाय झोया तू वागजा आहे. बाय माझी आईशी आज तू दसरा निमित्त माझ्या सजून उभी आहेस. बाय माझी आईशी आज तू नवसाला पावणारी आहेस, हाकीला धावणारी आहेस. बाय माझी अशी चिपळूणमधील मंदार शिक्षण संस्था ना
मंदार शिक्षण संस्था ही बालकं बाय माझी तुझ्या चरणाजवळ आज आलेली आहेत. बाय माझी अशी आज तुझ्या प्रेमापोटी भक्तीपोटी बाय माझी अशी ते तुझ्या चरणाजवळ आलेली आहेत. तर तू तिथं नारळ तुला ठेवलेला आहे, तो बाय अशी मान्य करून घे. बाय बालगोपाला बाय शिक्षण घेत आहेत, ज्या ज्या प्रकारामध्ये शिक्षण घेतात त्या त्या क्षेत्रात त्यांना बाय माझी मिळते. काय जरी अडचणीचं असेल, काय जरी चोकी वगैरेचं असेल, कुठल्या जरी अडचणी असतील तर माझ्या दूर कराव्या. ती बालकं ज्या ज्या क्षेत्रामध्ये शिक्षण घेतात त्या त्या क्षेत्रात त्यांना यश प्राप्त व्हावं व त्यांच्या कुटुंबांना व त्यांच्या घराला तुझी कृपादृष्टी अखंड असावी. तसेच बायबाची तू शिक्षक पण आहेत ना, त्याचे शिक्षण पण शिक्षक पण बायबाची अशी तुझ्या चरणाजवळ आली आहेत. तर त्यांच्याजवळ त्यांच्या नोकरी धंदाच व्यवसाय प्रपंचात सेराच सवासर बायचे मिळू दे. आज नारळ घेऊन तो मान करून घे. सर्व गोष्टी सांभाळ करणे अमृताचा पाला घाल. पुढे येऊन